या प्रकरणामध्ये पोलीस हे नियमानुसारच तपास करत आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। कुणीही चुकीचं वागायचं नसतं, चुकीचं करायचं नसतं असंही दादा म्हणाले। सीपी कायद्याने नियमाने जे काही तिथं घडलेलं आहे त्याचा तपास करतायत आणि जे सापडलेले आहेत त्यांच्यावर रीतसर कारवाई करतायत। त्याच्यामध्ये कुणीच चुकीचं वागायचं नसतं, चुकीचं करायचं नसतं। दरम्यान रेव पार्टीच्या प्रकरणी सुप्रिया सुळे यांची सुद्धा प्रतिक्रिया आली असून ससून रुग्णालयामध्ये काही फेरफार होणार नाही ना अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे। मागच्या काळामध्ये ससूनमध्ये काय झालं आपण पाहिलंय हे सुद्धा त्यांनी आठवण करून दिली। शिवाय पक्ष रोहिणी खडसे यांच्या पाठीशी उभा असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या। आम्हीही कुणाच्या नाही आणि समोरच्या नाही, कुटुंब ह्याच्यात फार आम्ही कोणीच कुणाच्या पडू नये या मताची मी आहे। चुका होत असतात, त्याला हा देश आहे, त्याला कायदा नियम आहे, पण त्याला जेव्हा राजकीय रंग लागतो त्याच्यामुळे मला अस्वस्थ वाटतं। आज रोहिणीताईंच्या नवऱ्याने एखादी गोष्ट केली, माहिती तर येऊ द्या, आणि रोहिणीताईंचा काय संबंध त्याच्याशी? एखादी महिला जर सक्षमपणे उभी राहत असेल तर या पुरुषांना का त्रास होतो त्याचा?